नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शेतीमधील आता शेळी पालनासाठी वापरण्यात येणारी चारा पिके आणि शेळी पालनाचं चारा व्यवस्थापन। अगोदर आपण बघितलं ते मार्वेल गवत होतं। मार्वेल गवत हे प्रामुख्याने आम्ही त्यांच्या आहारामध्ये सातत्याने वापरतो, म्हणजे दररोजच्या वैरणीमध्ये मार्वेल गवत, स्वीट नेपियर हा तुती आहे, V1 जातीचा तुती आहे। अर्धा फुटाचं एक पान येतं याचं। याची दररोजची आपण एक पेंडी काढतो, स्वीट नेपियरची एक पेंडी काढतो, 1 ते 2 पेंडी, आणि मार्वेल गवताचं एक मोठं ओझं काढतो। हा मका केलेला आहे आपण, स्पेशली शेळ्यांसाठीच केलेला आहे। थोडा दाट टाकलेला होता, आपल्याकडे गुजरी जातीचा मका होता, तो मका आपण केलेला आहे। आणि हा मेगा स्वीट चारा आहे ॲडवांटा कंपनीचा। हा अतिशय गोड राहतो आणि जनावर खूपच आवडीनं खातात याला, म्हणून आपण याचा पण वापर करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे शेळी पालनामधला जसा मार्वेल गवत महत्त्वाचा आहे, त्याच तुलनेमध्ये मेथी घास पण आहे। हा मेथी घास पूर्णान्न म्हटलं तरी चालेल जनावरांचं। चालू वर्षी आपण जवळजवळ सर्वात जास्त सेल आपल्या मेथी घासाचा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला खूप डोक्यावर घेतलं मेथी घासाच्या बाबतीमध्ये। आपण याला कुटी करतो बघा, मेथी घास नाही कुटी करत आपण, याच्यामध्ये मार्वेल, मका, मेगा स्वीट चारा, स्वीट नेपियर आणि तुती याची आपण कुटी केलेली आहे। त्याच्यावरती मिनरल मिक्सचर टाकलेलं आहे, कृती कंपनीचं मिनरल मिक्सचर आपण वापरतोय दररोजचं सातत्यानं त्यांच्या आहारामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेतो, हलवून घेतो, आणि त्यानंतर आपण त्याचे कॅरेट भरून शेळ्यांना टाकतो। शेळ्यांना सुरुवातीची पहिली वैरण पहिले म्हणजे खुराक टाकला जातो दिवस उगायला, तर मका, गहू, सोयाबीन आणि चणा हे मिक्स केलेलं आहे आपण। हा खुराक खाल्ल्यानंतर आपण त्यांना साधारणतः 7 वाजता खुराक पडतो आणि 8-8:30 वाजता आपली पहिली वैरण पडते। पहिल्या वैरणीमध्ये आपण मेथी घास किंवा डायरेक्टली आपण कुटी टाकतो। शक्यतो हा मेथी घास दुपारनंतर वापरतो आपण, जसं कापायचं आपलं नियोजन जमतं त्या पद्धतीने आपण मेथी घास टाकतो। मेथी घास बघा तुम्ही, अतिशय क्वालिटीबाज मेथी घास आहे, एक पान सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत। हे बघा, याच्यामध्ये हे कुटी खात आहेत, हे लहान पिलांचा जो ग्रुप आहे तो जी आपण कुटी केलेली आहे ते खात आहेत। हे पाण्यामध्ये आपण त्यांना सकाळी चुना टाकून देतो आणि त्या चुन्याचं पाणी करून दररोज जनावरांना आपण जो खायचा चुना राहतो तो थोडासा टाकून पाण्यामध्ये टाकून पाजलं जातं। हे केलेली कुटी आता वैरणीमध्ये टाकायचं काम चालू आहे। बघा, शेळ्या खूप आवडीनं खातात, एक काडी किंवा एक पान सुद्धा शिल्लक ठेवत नाही। याच्यामध्ये आपण वाळलेला चारा पण मिक्स केलेला राहतो कुटीमध्ये, या सर्व मिक्सचर सोबत खूप आवडीनं खातात। आणि मग याच्यानंतर डायरेक्ट 4 वाजता मेथी घासाची वैरण बसते, म्हणजे सकाळी खुराक, 8-8:30 वाजता पहिली वैरण, त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारनंतर मेथी घास, असं नियोजन आहे आपलं। 3 टाईम खायला घालतो आणि 1 टाईम खुराक टाकतो। जनावर बघा तुम्ही, क्वालिटी बघा, त्यांच्या अंगावरती चमक आहे। आता ह्या जोधपुरी काठेवाडीच्या बकऱ्या आहेत, यांना मुळातच अंगावरती खूप केसाळलेली जात असते, तरी पण तुम्ही बघा त्यांच्या अंगावरती चमक बघा, त्यांची क्वालिटी बघा। या पहिलारू पाठी आहेत आपल्याकडं, आता 2-2, 2.5 महिन्याच्या गाभ गेलेल्या पाठी आहेत। यांच्या खाण्यामध्ये आपल्याला सर्व घटक समप्रमाणामध्ये मिळाल्यामुळे त्यांना कुठलीही डिपेन्सी नाही, ना मिनरल डिपेन्सी ना कसली डिपेन्सी, त्यामुळे ते समाधानी आहेत आणि आपल्याला चांगल्यातलं चांगलं उत्पादन आपल्याला त्यांच्यापासून मिळत आहे। शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचं तर खाणं आहे, त्यांना आपण चांगलं खायला दिलं तर चांगलाच ग्रोथ सापडणार, परिणामी आपल्याला 2 पैसा जास्त मिळणार। सर्व जनावरं आवडीनं सर्व चारा खाऊन दुपारी साधारणतः 10 ते 5च्या दरम्यानमध्ये आपण त्यांना डिस्टर्ब करत नाही। गोठ्यात पाणी ठेवलेलं राहतं आणि त्या टप्प्यामध्ये गोठ्यात आपण जात पण नाही। पुन्हा 5 वाजता आपली मेथी घासाची वैरण पडली की ती मेथी घासाची वैरण खाल्ली की त्याच्यानंतर आम्ही खुराक वगैरे काही ठेवत नाही, फक्त 1 टाईम त्यांना सकाळी खुराक असतो। धन्यवाद मित्रांनो।